असं कधी झालंय का आपल्यासोबत की आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतो आणि क्षणात असं वाटतं की अरे ही व्यक्ती तर कितीतरी वर्षांपासून ओळखीची आहे. एक एक अगदी खोल कनेक्शन लगेच जाणवतं. पण हा जो बंध आहे तो येतो कुठून? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर एका खूप जुन्या, खूप सुंदर कथेत शोधणार आहोत. आणि गंमत म्हणजे हा अनुभव जितका आपल्याला वैयक्तिक वाटतो तितकाच तो जुना आहे, सार्वत्रिक आहे. म्हणजे हा प्रश्न काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपूर्वी एका प्राचीन कथेत बरोबर हाच प्रश्न विचारला गेला होता की असं का होतं की काही लोकांबद्दल मनात काहीच वाटत नाही आणि काही लोक मात्र पहिल्याच भेटीत आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. तर मग चला थेट त्या कथेतच जाऊया. ही गोष्ट आहे साकेतची, जिथे एका अनुयायाने बुद्धांना अगदी हाच प्रश्न विचारला होता की प्रेमाचं हे जे अतार्किक, अगदी गूढ वाटणारं स्वरूप आहे ते नेमकं आहे तरी काय. आपण ज्या गोष्टीतून हे सगळं समजून घेणार आहोत ती आहे साकेत जातक. बौद्ध साहित्यातल्या अनेक बोधकथा आहेत, त्यापैकीच ही एक. आणि ही कथा आपल्याला थेट त्या प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते ज्याचं उत्तर आजही अनेक जण शोधत आहेत. आणि यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बुद्धांनी याचं उत्तर कुठल्याही क्लिष्ट तात्विक भाषेत नाही दिलं, तर एका लहानशा, सोप्या आणि अतिशय सुंदर कवितेतून दिलं. कारण कधीकधी सगळ्यात गहन सत्य हे सगळ्यात सोप्या शब्दांमध्येच तर सापडतं, नाही का? आता या ओळींमधलं रूपक पहा, किती अप्रतिम आहे. प्रेम, ते म्हणतात, अशा अदृश्य भूतकाळातून फुलतं, जसं पाण्याखालच्या चिखलात रुजलेल्या न दिसणाऱ्या मुळांमधून एखादं सुंदर कमळ वर येतं. आपल्याला मूळ दिसत नाही, पण फुलाचं सौंदर्य तर खरं असतं. म्हणजे हा श्लोक एक विलक्षण विचार आपल्यासमोर ठेवतोय. तो सांगतोय की आपल्या ज्या सगळ्या तीव्र भावना आहेत ना, त्या कदाचित अगदीच नवीन नाहीयेत. त्यांची मुळं कुठल्यातरी विसरलेल्या काळात खूप खोलवर रुजलेली असू शकतात. आणि हीच या कथेची मुख्य संकल्पना आहे. आपल्याला जी अचानक अतूट जवळीक वाटते ते काही नव्यानेच जोडलेलं नातं नाहीये, तर ती एक पुनर्भेट आहे. आपण विसरलेलो पण आपल्या आत्म्याला आठवणारं नातं पुन्हा सापडल्याचा तो एक क्षण आहे. पण थांबा, ही कथा इथेच म्हणजे फक्त एक सिद्धांत मांडून थांबत नाही, तर एका अत्यंत वैयक्तिक खुलासाने आपल्याला चकित करते. बुद्धांनी हा उपदेश केवळ तात्विक ठेवला नाही, तर त्या जोडप्यासाठी तो इतका वैयक्तिक बनवला की त्या कथेला एक वेगळीच भावनिक खोली मिळाली. या एका वाक्याने बुद्धांनी त्या अमूर्त तत्त्वज्ञानाला एका जिवंत, स्पंदन करणाऱ्या आठवणीत बदलून टाकलं. त्यांनी सांगितलं की ते स्वतः त्या ब्राह्मण आणि त्यांच्या पत्नीचे पूर्वजन्मीचे पुत्र होते. आणि त्या क्षणी ती कथा फक्त एक बोधकथा राहिली नाही, तर एक खराखुरा जगलेला अनुभव बनली. तर मग या प्राचीन कथेचा आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो? ही कल्पना आपल्या नात्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खरंच बदलू शकते का? या संपूर्ण कथेचं सार बघायचं झालं तर ते या 3 मुद्द्यांमध्ये आहे. पहिलं, आपल्याला अचानक वाटणारी तीव्र ओढ हा निव्वळ योगायोग नाही. दुसरं, आपल्या वर्तमानातील भावनांची मुळं एका अदृश्य भूतकाळात खोलवर गेलेली असू शकतात. आणि तिसरं, आपली सगळ्यात घट्ट नाती कदाचित एका जन्माच्या पलीकडची असू शकतात. इथे ना 2 दृष्टिकोन समोरासमोर येतात. एकीकडे आपला आधुनिक व्यावहारिक दृष्टिकोन आहे, जो सांगतो की नाती योगायोगाने परिस्थितीनुसार तयार होतात. आणि दुसरीकडे आहे जातकाचा विचार, जो म्हणतो की ही जवळीक योगायोग नाहीये, तर ही एक पुनर्भेट आहे, एका जुन्या नात्याचा नवा अध्याय. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका खोल विचारात सोडून जाते. आपल्या आयुष्यातल्या त्या खास नात्यांचा विचार करा, ज्यांच्याशी पहिल्याच भेटीत एक अतूट नातं जोडलं गेलं. काय असेल जर ती पहिली भेट खरं तर एक पुनर्भेट असेल तर?